आज सोमवार बाजारामध्ये गाई गुरांचे प्रसिद्ध व्यापारी भेटलेत। दादा सर्वप्रथम नमस्कार। नमस्ते। आपलं नाव सांगा आमच्या बघणाऱ्यांना। अंबर तानाजी वायकर। वायकर साहेब, तुम्ही कुठल्या कुठल्या बाजारात असताय? अकलूज, बारामती, काष्टी, हा. सांगोला। सांगोला या 4 बाजारामध्ये असताय। हो. तुमची खासियत काय, म्हणजे कुठल्या प्राण्यामध्ये तुम्ही काम करता? प्युअर होस्टन, एबीएस, ज्युपिटर हा सगळे माल आपल्याकडे मिळतो। सगळा माल योग्य दरात, होलसेल दरात। आणि छोटी पिल्लं वगैरे? छोटे पिल्ले 5,000 पासून 50,000 पर्यंत मिळतात आपल्यापाशी। ओके। आता बऱ्यापैकी शेतकरी वर्ग म्हणजे प्रत्येकाला काय वाटतंय की आपली एखाद तरी गाय असावी बेसळीचं दूध बरोबर, पिण्यापेक्षा, आहे का नाही? बरोबर. आणि दूध उत्पादकाला पण आता चांगले बरोबर दिवस आहे, येणार आहेत। बरोबर। ओके। आता ह्या गायची काय किंमत ठेवलेली आहे? हे जे 25,000 रुपये सांगायला 25,000 आहे। खाली आहे का कसे आहे? खाली दूध लावले वगैरे? 1 महिने दूध नाही। आता काही बनणार 1,00,000 रुपयाची। ओके। ही नेहली गाभण राहिली तपसून की 1 लाखाच्या 1 पुढची लाख बनणार? रुपयाची। ओके। त्याच्यानंतर ही ज्या छोट्या पारड्या आहेत ज्याला कालवडी म्हणलं जातं, ह्यांची काय किंमत ठेवली आहे? हे दोन्हीचे 10,000 रुपये। ओके। 10,000 ला जोड? जोड। मग हे दुधाचेच पैसे झाले की आता तेवढं. 2 लिटर दूध सकाळचं 2 संध्याकाळचं म्हणलं तर 80 दोन्ही 160 लिटर 160 रुपये तर दूधच पाजायला लागते। त्या कुठल्या जातीच्या आहेत? एबीएस ज्युपिटरच्या आहेत आणि भांड्या बुंड्या आहेत एकदम। बुंड्या। ओके। आमच्या बघणाऱ्यांना तुमचा मोबाईल नंबर सांगा, कुणाला असं घ्यायचं असलं तर। 90 11 41 77 89। ओके। हा ह्या सरांचा नंबर आहे। मित्रांनो, जर कुणाला असं पाहिजे असतील छोट्या कालवडी, एचएफच्या गाई, ज्युपिटर, एबीएस वगैरे, तर खात्रीशीर मालामध्ये काम करणारे हे भाव आहेत। दादा धन्यवाद। आमच्या बघणाऱ्यांचा कोणाचा फोन आला तर किमती वगैरे व्यवस्थित सांगा। मित्रांनो, आज आपल्याला अकलूजच्या सोमवारच्या बाजारामध्ये ज्यांची कालवडीमध्ये स्पेशालिटी आहे असे सोमा शेठ उर्फ सोमाप्पा भेटलेले आहेत। सोमाप्पा, तुमचं पूर्ण नाव आमच्या बघणाऱ्यांना सांगा। सोमनाथ नारायण दोरकर। दोरकर साहेब, कुठने येता तुम्ही? अकलूज। अकलूजचं गावच आहे तुमचं, आणि कुठल्या कुठल्या बाजारात असताय? बारामती, हा काष्टी, बारामती, सांगोला. काष्टी, सांगोला आणि अकलूज। तर आज किती जनावर आहेत तुमच्या दावणीला? 32। तुम्ही खरेदी विक्री करता ह्याच्यामध्ये, म्हणजे शेतकऱ्याच्या दावणीला फिरून आणून व्यापाऱ्या म्हणजे व्यापार करता? तर आज किती विक्री झाली काय? आता विक्री 7 झाली। 7 झालेत। जर सर्वसामान्य शेतकऱ्याला एखाद्या चांगल्या जातीची छोटी कालवड घ्यायची असेल तर कमीत कमी किती हजारापासून सुरुवात आहे? छोटी कालवड घ्यायची समजा छोटी म्हणलं तर 15,000 पुढून। 15,000च्या पुढे जातवान पाहिजे असले तर थोडीशी आम्हाला तर माहिती सांगा। ही जी दादा कालवड आहे सोमाशेठ, ही कुठल्या जातीची आहे? होस्टन मध्ये। आणि वय किती असेल अंदाजे? 10 महिने। 10 महिने। आणि किंमत काय ठेवली? 45। व्यवहारला बसल्यावर 40,000। 40,000 आणि थोडंफार इकडे तिकडं होईल। त्याच्यानंतर ही पार्टी कुठल्या जातीची आहे? होस्टन। म्हणजे तुमच्याकडे होस्टन, एबीएस, ज्युपिटर किंवा बँगलोरी अशा चांगल्या जातीच्याच कालवडी असतात। तर अजून आपण जाणून घेऊया। आता ही पांढऱ्या कलरची जी आहे तिची जात कुठली आहे? होस्टन मधलीच आहे। अंदाजे भविष्यामध्ये किती, म्हणजे या जातीच्या गाय किती लिटर दूध देतात भविष्यामध्ये? 25-26 लिटर दूध देईल। 25-26 लिटर दूध पहिल्या येताला, नंतर पुढे हळूहळू वाढत। तर आमचे जे शेतकरी मित्र असतात बाजारामधनं कालवडी घ्यायसाठी वगैरे फिरतात, तर काय काय चेक करून घेतलं पाहिजे एक जनावर घेताना? म्हणजे तुम्ही त्यातला दर्दी माणूस आहे। पिशवी चेक करणे। पिशवी डॉक्टर कडून? पिशवी डॉक्टर कडून चेक करून घेणे। आणि लंगड लुंगड आहे का, कलर आपण बघून घ्यायचं। समोर दिसतात पण पिशवी तरी चेक करून घ्यायची। चेक करून घ्यायची। तुमच्याकडे कालवड घेतल्यानंतर कुठल्या कुठल्या गोष्टीची खात्री दिली जाते? फक्त पिशवी चेक करून आणि लाल मुतलेलं म्हणजे समजा पिशवी खराब असली, डॉक्टरनं घरी जाऊन जरी चेक, पिशवी खराब असली तर माघारी घेऊ शकता। लाल मुतत असलं तरी तुम्ही भाड्यानं ते माघारी आणता। तर मित्रांनो, गाई पालनातील किंवा वगार ज्याला म्हणलं जातं, कालवडीतील अत्यंत विश्वसनीय नाव सोमाप्पा। या ठिकाणी त्यांच्या आज आपल्या चॅनलला आपण मुलाखत दाखवली। जर कुणाला खात्रीशीर अशा एचएफ जातीच्या किंवा एबीएस, ज्युपिटर जातीच्या जर कालवडी पाहिजे असतील तर एकदा तुम्हाला सोमवारच्या अकलूज बाजारामध्ये यावंच लागतंय आणि सोमाप्पाला भेट द्यावीच लागते। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकत असाल सोमाप्पाचा कारभारच वेगळा आहे या ठिकाणी। आता सोमाप्पा किती आहेत कालवडी? पूर्ण 32 आहेत। आणि सकाळी किती वाजता येताय तुम्ही? रविवारपासून, म्हणजे आदल्या दिवसापासूनच सोमाप्पा इथं असतात या ठिकाणी। या जनावराचा पेंड, खडा, वैरण हे सुद्धा करावंच लागतं। म्हणजे शेतकऱ्यांच्या हिताचं देव कार्य करणारे सोमाप्पा आज आपल्याला सोमवारच्या बाजारामध्ये अकलूजच्या भेटले होते। जर कुणाला मित्रांनो मुंडे साहेबांनी आवाज उठवल्यामुळे, खमक्या अधिकारी घेतल्यामुळे दुधाचे दर तर वाढणारच आहेत, गाई गुरांच्या किमती सुद्धा दुपटीनं चौपटीनं हळूहळू वाढतील। त्या किमती वाढण्यापूर्वी जर तुमचा खरेदी करायचा विचार असेल तर तुम्ही सोमवारच्या अकलूज बाजारामध्ये या। सोमाप्पाला फोन करा। याच ठिकाणी याच शेड मध्ये त्यांची दावण असते। कधी या, अत्यंत खात्रीशीर व्यवहार असतोय।
सोमाप्पा धन्यवाद आमच्या चॅनलला दिलेल्या माहितीबद्दल. सोमाप्पा, जर कुणाला अशा जातवान कालवडी घ्यायच्या असतील आमच्या बघणाऱ्यांना तर तुमचा नंबर सांगा की. 86 हा 35 75 67 86 68 35 85 75 67 हा सोमाप्पांचा नंबर आहे. बाजूच्या स्क्रीनवरती सुद्धा दिसत आहे. धन्यवाद. नमस्ते दादा. नमस्ते. कुठलं गाव तुमचं अकलूज. आणि नाव? जितेंद्र भोसले. ओके, भोसले साहेब काय सांगताय कालवडीची किंमत? 27,000 रुपये. 27. तुम्ही व्यापारी आहे का शेतकरी आहे? व्यापार आहे. व्यापारी आहे. आणि कुठल्या कुठल्या बाजारात असताय? सांगोला, अकलूज, बारामती, हा हा. अकलूज. आणि ही कुठल्या जातीची आहे कालवड? गिरकरास. गिर क्रॉस. आता सांगाय तुम्ही 27 सांगताय, पण मागणी वगैरे किती नव्हती? 22 23 22 23 20 ला वगैरे नाही का होणार? होणार की काय? म्हणजे समजा एखाद्याला घ्यायचे असेल तर मागं पुढं. ओके, तुमचा मोबाईल नंबर सांगा आमच्या बघणाऱ्यांना, कुणाला घ्यायचं असेल तर फोन करताल. 96 13 56 10. ओके, हा या दादांचा नंबर आहे. आणि अजून कुठल्या कुठल्या बाजारात असताय म्हणला? बारामती, सांगोला, अकलूज. म्हणजे हे गायींचे जे मोठे मोठे बाजार कालवडीमध्ये काम करता तुम्ही. आज किती प्राणी आणलं होतं? आज 6-7 होती. एकच राहिली फक्त. ओके, कसा काय बाजार आजचा? टाईट लूज? चांगला आहे. बाजारला चांगल्या मालाला प्रगती आहे चांगली. चांगल्या मालाला उठाव पण आहे. आणि आता दूध भेसळीच्या प्रकरणामुळं गायांना पण चांगले बाजार उठले आणि दुधाला पण दर वाढते. गायांच्या किमती येणाऱ्या काळामध्ये वाढतील का? काय वाटतं तुम्हाला? 2-2.5 लाखाला झालं की भेसळ बंद झाल्यावर चांगली गाय. ओके, धन्यवाद मित्रांनो. जर कुणाला अशा कालवडी पाहिजे असतील तर या भाऊंची खासियत आहे, तुम्ही यांना फोन करा. आणि आमच्या कुणाला बघणाऱ्याचा फोन आला तर खात्रीशीर जनावर द्या. ओके, धन्यवाद मित्रांनो. अकलूजच्या बाजारात कालवडीचे प्रसिद्ध व्यापारी भेटलेत. दादा, सर्वप्रथम तुमचं नाव सांगा आमच्या बघणाऱ्यांना. बाळासाहेब केरबा दोरकर. बाळासाहेब, कुठं नाही आता तुम्ही? अकलूज हिथंच आहे. गावच तुमचं हे आहे. आणि कुठल्या कुठल्या बाजारात असताय? बारामती, सांगोला. आणि दर सोमवारी इथंच असते का? दर सोमवारी इथंच दावण असते का तुमची? किती प्राणी आणलं होतं? 10 आणलं होतं. विक्री किती झालं? 4 विकल्यात. अजून 5-6 राहिले. ते क्वालिटी एक नंबर दाखवू की? थांबा की. तर मागणी कशी काय होती आज? कमी मागते बेंगलोर वाली घ्यायचे 18 ने 22 ने 25 ने. ओके, आता दादा ह्याची जात कुठली आहे कालवडी? जरा नंबर ब्रँड आहे बेंगलोर क्रॉस. बँगलोर क्रॉस म्हणायचं याला. जात एक नंबर. ओके, आणि ह्याचं वय किती आहे अंदाजे? 8 महिन्याचा. 8 महिन्याचं, म्हणजे अजून आदंतच आहे. काय किंमत ठेवली? 35,000. 35,000. मागणी किती पर्यंत होती? मागते 25 ला. 25 ला. मग 25-26 ला आल्यानंतर द्यायला काय देणार तुम्ही? जर कुणाला अशा कालवडी पाहिजे असल्या नंबर सांगा की तुमचा. 98 90 75 हा 93 हा 94 05. 90 75 93 94 05 या साहेबांचा नंबर आहे. कधी अकलूजला सोमवारच्या बाजारात आला किंवा तुमचं भविष्यात नियोजन असलं ही त्यांचं कार्ड आहे. हे सुद्धा मी खिशात ठेवतो, आता टाकतो त्या फोटो काढून. जर कुणाला अशा कालवडी पाहिजे असतील, दाखवू व्हिडिओ हळूहळू. जर कुणाला अशा कालवडी पाहिजे असतील तर या दादांना संपर्क करा. अत्यंत खात्रीशीर. आणि फसवणूक वगैरे काय तुमच्याकडे? बोलीत राहणार. लाल मोठलं पिशवी बाहेर निघली बोलीत. ओके, म्हणजे खात्रीशीर. ओके, म्हणजे कार्ड छापलंय. तुम्ही दर बाजारी असताय. ओके, दादा ह्याची जात कुठली आहे? समजा ब्रँड एकच आहे. होय की? बँगलोर क्रॉस. त्याची काय किंमत ठेवली? 35. त्याच्यानंतर ही पण त्याच जातीचं आहे. ही प्राणी आणता कुठनं तुम्ही बँगलोर क्रॉसचे? फिरून घेतो खेड्यात. खेडेगावात, म्हणजे शेतकऱ्याकडून जो चांगला माल दिसेल तो फिरून घेता. ह्याची काय किंमत ठेवली? 36 सांगायला. ही कुठल्या जातीचा आहे? कमी टक्केवारीतला. ह्याची काय किंमत ठेवली? 22,000. 16-17 पर्यंत गरीब शेतकऱ्याला एखाद्याला लागलं तर 52-35 सांगितलं, म्हणजे घाबरून जायचं नाही. तुमचं थोडं बजेट कमी असलं तर त्या हिशोबाने सुद्धा हे दादा तुम्हाला उपलब्ध करून देतात. आणि ही कुठल्या जातीची आहे? चांगल्या जातीचं. एचएफ मधला आहे. भांडी बुंडा. मित्रांनो, तुम्ही बघू शकत असाल, भांडी बुंडी कालवड आहे एकदम. आणि एचएफ जातीचे आहे. दादा, सगळ्यात महत्वाचा प्रश्न आमच्या शेतकरी बांधवांना, जर कालवड घ्यायची असली, आता आपण कपडा घेताना बघून घेतो, तागा चांगला पाहिजे, कॉटनचा पाहिजे, तसं गुरामध्ये काय बघून घ्यायचं कालवडी घेताना? जात बघून घ्यायची. जात 1 लाखाच्या वर एकाची. ओके, ही कालवड सांभाळून गाभण झाल्यानंतर 1 लाखाच्या वर एकाची. मित्रांनो, तुम्हाला धारा काढायचा जरी कटाळा येत असला, घाबरून जाऊ नका. ह्या भाऊंला भेटा, यांच्याकडून अशा कालवडी घ्या. आता ह्या फळाच्या रंगातल्याच कालवड्या लावलेल्या आहेत. 1-2 महिने सांभाळल्या, एखादी लागत नसली तरी 9 महिन्यानंतर लाखाच्या वर पैसे. 2 महिन्यात 7 महिन्यात पैसे. ओके, म्हणजे कुठल्या बँकेत एवढे पैसे वाढतात? तेव्हा समजा 20,000ची कालवड घेतली, वर्षाच्या आत त्याचं 1 लाख रुपये होत ते, म्हणजे किती पटीनं पैसे? बऱ्याच पटीनं वाढतात. मित्रांनो, जर कुणाला अशा खात्रीशीर कालवडी पाहिजे असतील तर या साहेबांना फोन करा. त्यांचं आपण कार्ड सुद्धा घेतलंय.
हे हे जनावरांचे व्यापार आहेत दरेकर साहेब, दोरकर साहेब, सॉरी बाळासाहेब दोरकर म्हणून. यांचा नंबर सुद्धा आपण सांगितलाय. त्या भावना तुम्ही फोन करा. यांच्याकडे खात्रीशीर म्हणजे पैसे मोजून घेतले जातात, माल सुद्धा खात्रीशीर दिला जातो. धन्यवाद. घरी जाऊ द्या वासरू, घरी गेले की डॉक्टर त्यांनी बोलवला, चेक करायचं, बाहेर गेलं की त्या भाडं मी देणार माघाऱ्यांना. ओके, किती दिवसापासून व्यापार करताय तुम्ही? मला आधी 25 वर्ष झालं. 25 वर्षापासून तुम्ही म्हणजे तुमचं आयुष्य त्याच्यामध्ये. ओके, धन्यवाद. छान तुम्ही देव कार्य करताय. क्वालिटी कुठली? या की तुम्ही जरा. मित्रांनो, आपण साधी म्हणजे कमी टक्केवारीतलं चित्र पाळलं तरी तेवढंच खायला लागतंय, हाय फाय पाळलं तरी तेवढंच लागतंय. तर ह्या बँगलोरी जातीच्या गाया भविष्यामध्ये किती दूध देतात? 12 लिटर 12 दूध 24-25 लिटर चांगला सांभाळणार असला की असल्यावर खाद्य असल्यावर दूध देतात. तर ह्याची खासियत काय म्हणजे ह्या जातीची हीच का घ्यावं? हीच कुठं जी पटन ती घ्यायचं, पण दुधाला 1 नंबर चालणार जात. ओके, म्हणजे बँगलोर जातीचं घेतल्यानंतर दुधाला तुमचा दूध व्यवसाय चालू. चाल. धन्यवाद. आम्ही खेड्यातच फिरतो. ओके ओके. मित्रांनो, कदम ॲग्रोची टीम आज आलेली आहे सोमवारच्या अकलूजच्या बाजारामध्ये. या ठिकाणी गाई गुरांची दावण आहे, त्या व्यापाऱ्यांच्याकडून जाणून घेऊया. दादा, नाव काय तुमचं? शंभूराज तेजस भोसले. शंभूराज, कुठल्या कुठल्या बाजारात असताय तुम्ही? सांगोला सोमवार. सोमवारच्या हिथंच दावण असते का दर बाजारी? हा, किती प्राणी आणले होते आज? आज 2च आहे ते. 2च आहे ते. काय किंमत सांगता या गायची? इथं 81 आणि तिथं 3 लाख. 3 लाख. ही कुठल्या जातीची आहे? HF. एचएफची आहे. आणि किती दिवस बाकी आहेत अजून? हिला 15 दिवस बाकी. 15. आणि दूध वगैरे काय किती अंदाज? 37 लिटर आहे. 37 लिटर दूध गॅरंटेड. हा. आणि कुठल्या कुठल्या गोष्टीची खात्री घेतली जाते तुमच्याकडे? म्हणजे गाय विकल्यानंतर उदाहरणार्थ अंगणसड. अंगणसड म्हणजे अंगाची आणि साडाची 100% गॅरंटी. समजा काय प्रॉब्लेम आला तर महागारी. माघारी बदलून त्याला पैसे माघारी. ओके. आणि त्या गायची एवढी काय 3 लाख किंमत कशामुळे ठेवली? किती लिटर दूध देते ते? ती वय 35 लिटर दूध आहे तिला. 35 लिटर दोन्ही टायमाचं मिळून. आणि हा. का किती वेळा आहे का आपण? दुसऱ्या येताचे. दुसऱ्या येताच्या दाताला दाताला 6 दाता. 6 दात आहे. तर काय व्यवहाराला बसल्यानंतर थोडंफार होईल का कमी? नाही, व्यवहाराला इकडे तिकडे बसल्यानंतर इकडे तिकडे थोडं होईल. तुमचा नंबर सांगा की आमच्या बघणाऱ्यांना. 9860 हा, 192456. ओके. म्हणजे तुम्ही दर बाजार इथंच असताय, खात्रीशीर व्यापार असतोय तुमचा. आता दादा, तुम्हाला वाच विचारतो. आता हे मुंडे साहेबांनी धाडसत्र चालवल्यामुळं दुधाची मागणी आणि पुरवठा याच्यात मोठी तफावत आहे. भविष्यामध्ये गायाचे बाजार उचलतील असं काय तुम्हाला वाटतं? किंवा दुधाचा दर वगैरे? दुधाचा दर वाढलेलेच आहे, तीन वाढायलाच पाहिजे. हा. परत शेतकऱ्यांना उत्साह येईल. हा. काय नाहीतर मग कसं होईल माहितीये का, हे आता काय दूध मिसळ बंद झाल्यामुळं चांगला प्रभाव पडला इथं. हा, हा. व्यापाराला बी आणि सगळ्या शेतकऱ्याला बी सगळा सोर्स आलेला आहे. म्हणजे शेणामुतात राबणार आपला जो शेतकरी आहे त्याला आता 2 पैसे मिळणार मिळतं. मिळणार. तर दादा, तुमची दर बाजार इथंच दावण असते हो, का? इथं आणि दावण खात्रीशीर तुम्ही सांगितल्याप्रमाणे हा, अंगपड आणि साडाची फुल गॅरंटी असते. हा, सगळं. तुमचा नंबर सांगता का आमच्या बघणाऱ्याला, कुणाला पाहिजे असलं तर गया? घ्या 9552 05 85 17. ओके, हा या दादांचा नंबर आहे. दर गुरुवारी अकलूजच्या दर सोमवारी अकलूजच्या बाजारामध्ये यांची इथंच दावण असते. जर कुणाला भावांनो अशा खात्रीशीर गाई पाहिजे असतील, 35 लिटर 30 लिटर 25 लिटर दूध देणाऱ्या, तर या दादांना एकदा कॉल करावाच लागतोय.